नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडत असून मान्सून देखील आता त्या ठिकाणी राज्याकडे आगेकूच करत असून येत्या 24 तासात अनेक भागामध्ये पुन्हा जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह मेघगर्जने पाऊस सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच बघू शकतो इकडे रत्नागिरी अतिमुसळधार, पुण्याला देखील ढगफुटी दृश्य पाऊस आज सायंकाळी रात्री होण्याची शक्यता आहे. धोपोली, रत्नागिरी या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सरकले असून या परिसरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे अहमदनगर तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, लोणार तसेच नांदेड, वाघोला, पुसद या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मान्सूनचे आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व पाऊस त्या ठिकाणी संपूर्ण राज्याला झोडपणार असून अनेक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, मालेगाव या परिसरात देखील अतिमुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी उद्या देखील पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, म्हणू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच मध्य महाराष्ट्रात देखील अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार सरी येण्याची शक्यता. धन्यवाद.